खरीप म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं खरं सोनं. पण खरी मेहनत सुरू होते पाऊस येण्याआधीच. आज आपण पाहणार आहोत खरीप हंगामासाठी शेतीची अशी तयारी करा की 5 पट नफा मिळेल. नमस्कार, मी वर्षा कुलकर्णी. पालवी ॲग्रिको मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आम्ही शेतीविषयक अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आणि आता तुम्ही एक काम अजून एक महत्त्वाचं करायचंय. ते म्हणजे कुठलं? तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे शेतीचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. चला वळूयात मूळ विषयाकडे आणि समजून घेऊयात. खरीप 2025 5 पट नफा मिळवण्याची सोपी सूत्र काय आहेत? सर्वात पहिले शेतीची तयारी योग्य करा. माती परीक्षण. प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीपूर्व माती तपासणी करून घ्यावी. कोणती पिकं योग्य आहेत? कोणत्या पोषण तत्वांची कमतरता आहे? जमिनीची नांगरणी. पहिल्या उलथापालथ खोलवर ट्रॅक्टरने 6 ते 8 इंच खोल. दुसरी नांगरणी पाऊस सुरू होण्याच्या 1 ते 2 आठवडे आधी करा. सेंद्रिय खतांचा वापर. शेणखत, कंपोस्ट खत आणि वर्मी कंपोस्ट वापरल्यास माती सजीव राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दुसरं पीक निवड आणि योजना. बाजाराचा अभ्यास. कोणत्या पिकांना मागणी आहे, कुठल्या पिकाला चांगला भाव मिळतो ते पाहूयात. उदाहरणार्थ तूर, सोयाबीन, भात, मका. आंतरपीक प्रणालीनुसार एकाच वेळी 2 ते 3 पीक घ्या. उदाहरणार्थ सोयाबीन आणि उडीद, भुईमूग आणि तूर. जोखीम कमी आणि उत्पन्नात वाढ. सरकारी योजना आणि सवलती हा मुद्दा आपण पाहूया. कृषी विभागाच्या योजना आपण जाणून घेऊयात. बियाणे अनुदान, सिंचन सवलत, विमा योजना तपासा. आणि पुढचा मुद्दा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगते. ड्रोन स्प्रेइंग, खत, औषधे फवारणी जलद होते, कमी खर्चात आणि अचूक परिणाम मिळतात. मोबाईल ॲप्स. हवामान अंदाज, बाजारभाव आणि खत मार्गदर्शन घ्या. जैविक उपाय काय आहेत? तर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि कीड नियंत्रणासाठी प्रभावी आहेत. शेतकऱ्यांनो, खरीप हंगामासाठी सुरुवात ही पेरणीपासून नव्हे तर नियोजनापासून होते. योग्य तयारी केली तर नफा 5 पट होऊ शकतो. हाच संदर्भ आपल्या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पालवी ॲग्रिकोला सबस्क्राईब देखील करा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि नवीन माहितीसह आपण जरूर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.